नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, पैशाची बचत करा. ज्यावेळेस आपलं इन्कम चालू होतं त्यावेळेस आपण काय करतो, खर्च वाढवतो. इथंच आपली चूक होते आणि आपण सवय लावून घेतली पाहिजे. बऱ्याच व्यक्तींना आम्ही समजून सांगून एखादी पॉलिसी दिली तर ते टिकवत पण नाहीत किंवा लवकर काढत नाहीत किंवा टाळटाळ करतात. मित्रांनो, त्यांना महत्त्व ते कळत नाही. कारण महत्त्व कधी कळतं, पूर्ण आयुष्य संपताना. असं बऱ्याच लोकांचं घडतं. असं होता कामा नये मित्रांनो. कारण शेवटी जर तुम्हाला महत्त्व कळलं तर तो पण वेळ निघून गेलेला असतो आणि तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. जसं एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या मार्काचं महत्त्व रिझल्ट लागल्यावर किंवा ॲडमिशन मिळत नाही त्यावेळेस कळून उपयोग आहे का? डोनेशन द्यावं लागतं. म्हणजे आर्थिक हानी होते आणि मानसिक त्रास मिळतो आपल्याला आणि आपलं नुकसान होतं आणि ते भरून कुणी देत नाही आणि काढता पण येत नाही. मित्रांनो, असं होता कामा नये. फार शेवटच्या स्टेजला कुठल्याही चांगल्या गोष्टी कळून काही उपयोग होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर सांगतोय, आपण जर पैसे कमवायला सुरुवात झाली असेल, आपलं वय 22-25 असेल तर तुम्ही बचत वाढवा. आपण नेमकं उलटं करतो. त्या काळामध्ये आपण खर्च वाढवतो आणि आपण अनुभवी माणसाचं अजिबात ऐकत नाही. इथंच फार मोठी चूक होते आणि सवय लागते. आता काही गुंतवणूक अशा असतात जिथं कसलीच गॅरंटी नसते. SIP, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, घर, जागा, जमीन. गुंतवणूक वाईट नाही, परंतु तिथे तुम्हाला गॅरंटी हा प्रकारच नसतो. आणि गॅरंटेड आपल्या लायबिलिटी वाढत असतात. लग्न होतं, मुलबाळ होतं, मोठं व्हायला लागतं आणि दुसऱ्या साईडला पैसे कमवायचा पिरियड कमी होतो. हे नॅचरल संकट आहे. हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे मित्रांनो. आणि ह्याच्यासाठी जर तुम्ही प्लॅनिंग करत नसाल तर तुम्ही पैसे कमवून वाईट दिवस 100% येणार. असे काही लोकांचं घडलेले स्टोरी तुम्ही बघा जवळ जाऊन. काय होतं, आपण जे काय प्रकरण घडलं ते स्वतः डोळ्यानं पाहिले, कानानं ऐकलं. हे दोन्ही क्रिया एकदाच केलं तर आपल्याला त्याच्यातलं एक खरं महत्त्व कळतं. आणि महत्त्व कळून पण ते टिकवणं पण गरजेचं आहे. बरेच लोकांना कळतं तर परंतु वळत नाही, अशी अवस्था आहे. मित्रांनो, पैसे लागतात. मरेपर्यंत, मेल्यावर सुद्धा पैसे लागतात आणि त्याच्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही. जिंदगीवर पैसे मिळतात आणि मेल्यावर पण मिळतात. म्हणून तर आमचं स्लोगन आहे, आमचं जिंदगी के साथ जिंदगी के बाद. आणि माणसाला ह्याचा विसर पडलेला आहे सध्याच्या काळामध्ये. SIP सध्या लोक जास्त घेतात. घेऊ नये असं नाही, परंतु SIP कधी करायची, LICची पॉलिसी मजबूत करून SIP करायची. आता मला सांगा, उद्या आपत्ती कधी येईल सांगता येते का? मग गाड्याला ब्रेक लावून का आपण फिरतो? घराला कुलूप का लावतो? लावू नका ना. मला सांगा, पैसे वॉच पॉकेटमध्ये का ठेवतो? घर, जागा, सोनं, संपत्ती ह्याचं सिक्युरिटी का करतो? मग तसंच पैशाचं, इन्कमचं प्रोटेक्शन आणि सेविंग हे सगळं एकाच प्रॉडक्टमध्ये होतं काम मित्रांनो. बचत पण होते, खर्चावर नियंत्रण येतं आणि तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळतात. आणि कसं होतं, तुम्ही सुरुवातीला थोडा त्रास घेतला तर पुन्हा चांगले दिवस येतात. हेच कळत नाही बऱ्याच व्यक्तीला आणि म्हणून प्रॉब्लेम येतो. तर बचत चालू करा आणि मला फोन करा काही प्रॉब्लेम असेल तर. माझा मोबाईल नंबर 9890468671. ओके, थँक्यू.